नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातली दुकानं 9:30 वाजेपर्यंत खुली ठेवावी. प्रशासनाने त्या दृष्टिकोनातून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आदेश ठाण्याचे महापौर श्री नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले आहेत. वारंवार ठाणे शहरातील व्यापाऱ्यांकडून रात्री 9:30 वाजेपर्यंत दुकानं खुली ठेवण्यास परवानगी द्यावी अशा प्रकारची मागणी करत होते. विविध राजकीय पक्षांनी देखील ही मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने आता महापौर श्री नरेश म्हस्के यांनी पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केल्यानंतर 9:30 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवावीत असे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत. मात्र दुकानदारांनी देखील आपली जबाबदारी पाळली पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे. त्याच पद्धतीने दुकानामध्ये अतिरिक्त गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे, सॅनिटायझेशनची काळजी घेतली पाहिजे. आणि या सगळ्या नियम आणि अटींनुसारच आता ठाणे शहरातील दुकानं रात्री 9:30 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या अटी आणि शर्तींचं पालन न करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा देखील महापौर श्री नरेश म्हस्के यांनी दिला आहे. महापौर श्री नरेश म्हस्के यांनी काल 9:30 वाजेपर्यंत ठाणे शहरातील दुकानं उघडी ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी याचं जोरदार स्वागत केलं आहे. ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीने नगरसेवक श्री भरत चव्हाण यांनी साधारणपणे 15 दिवसापूर्वी केलेल्या 9 वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवण्याच्या मागणीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. त्याचप्रमाणे प्रसिद्धी दिली होती. त्यानंतर या सगळ्या विषयाला मोठ्या प्रमाणात चालना मिळायला सुरुवात देखील झाली. काल महापौरांनी हा निर्णय घोषित केल्यानंतर नगरसेवक श्री भरत चव्हाण यांनी कोपरी परिसरातील व्यापाऱ्यांची एक बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये त्यांनी ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीचं आभार मानले. फॉलोअप करत असताना आम्हाला खरं बघायला गेलं तर ठाणे वर्तमान जो चॅनल आहे, जो नितीनजी बोरसे, मी त्यांचं खरंच अभिनंदन करत, कारण त्यांनी व्यापाऱ्यांचा आवाज त्या टायमाला त्या प्रशासनापर्यंत पाठवला. आणि काय झालं, गेल्या टायमाला जेव्हा आम्ही त्यांना माहिती दिली आयुक्तांना की साहेब तुम्ही आज जे आम्हाला सांगताय की 7 वाजता येऊन आमची दुकानं बंद करताय, आज लक्ष्मी यायचा टाइम आहे, शटर बंद करताय, लोकांचे भाड्याचे दुकान आहेत, काही व्यापाऱ्यांनी भाड्याने घेतलेत, काही लोकांचा धंदा होत नाही, त्यामध्ये तुम्ही येऊन आम्हाला हे करताय. आणि ते करत असताना आज महाराष्ट्र शासन 5 ऑक्टोबरला तुम्ही रजिस्ट्रेशन बार चालू करणार आहे. मग ते तुम्ही किती वाजपर्यंत चालू करणार आहे? तुम्ही 7 वाजपर्यंत ठेवणार नाही. मग आज जी परिस्थिती आज आम्ही त्या टायमाला लक्षात आणून दिली होती. आणि त्याच्यामध्ये नितीनजी बोरसे जे आहेत ठाणे वर्तमान त्या चॅनलचं मी अभिनंदन करतो की ती बातमी प्रशासनापर्यंत पोहोचवली. आणि आयुक्तांनी बी त्यांनी रास्त सांगितलं की नाही तुमची मागणी योग्य आहे. त्यामध्ये आज उद्या 13 ऑक्टोबर, तर 13 ऑक्टोबरला त्यांनी आपल्या सर्व व्यापारीला सरसकट ठाणे शहराच्या सर्व व्यापारीला 9:30 वाजेपर्यंत त्यांनी परवानगी दिली. आणि मी खरंच त्यांचं धन्यवाद मानतो आयुक्तांचं आणि नितीनजी बोरसे जे ठाणे वर्तमान त्यांनी आपल्याला आमच्या व्यापाऱ्यांकडे लक्ष दिल्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये सध्या भूमिगत पार्किंगचं काम सुरू आहे. या कामावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. शहर सध्या वाढतं आहे, त्यामुळे पार्किंगची सुविधा शहराला हवी आहे. मात्र पार्किंगची सुविधा देत असताना गावदेवी मैदानाची 1 फूटही जागा जाता कामा नये ही आपली भूमिका असल्याचं आमदार श्री संजय केळकर यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. किंबहुना या ठिकाणी जर ठेकेदारांनी अधिक जागा मैदानासाठी कशी मिळू शकेल या संदर्भात प्रयत्न करायला हवेत. या संदर्भात आपण चर्चा देखील केली आहे. त्यांनी देखील सकारात्मक दृष्टिकोन दाखवला असल्याचं आमदार श्री संजय केळकर यांनी स्पष्ट केलं आहे. देवीचं जे अंडरग्राऊंड पार्किंग आहे हा एक स्मार्ट सिटीमधला प्रोजेक्ट आहे. याच्याबद्दल अनेक प्रकारच्या तक्रारी, काही सूचना, काही आक्षेप, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. एका बाजूला पार्किंगची समस्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला मैदानसुद्धा जाता कामा नये या भूमिकेतून 1ही फूट मैदानाचं दुसऱ्या कामाकरता वापरता कामा नये ही आमची भूमिका आहे, माझी देखील भूमिका आहे. कारण मैदानं ही राहिली पाहिजेत, ती टिकली पाहिजेत, पण त्याचबरोबर या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आज आम्ही ही पाहणी केली.
ताजे स्वच्छ आणि अगदी फडफडीत मासे खायचे आहेत तर मग चला समुद्रावर जाऊ, बोट घेऊ, जाळं घेऊ आणि समुद्रामध्ये मासेमारी करून मासे घरी घेऊन येऊ. अरे बापरे, हे थोडंसं अवघड वाटतंय का? मग चला हिनल सी फूडला भेट देऊ. हिनल सी फूड होलसेल आणि रिटेल विक्रेते. बांगडा, पॉपलेट, कोलंबी, मोठी सुरमई, मुशी, रावस, बोंबील, पिवळी वाम, चिताडा, खोळ, तांब, हलवा, सुरमई या माशांचे होलसेल आणि रिटेल विक्रेते. फ्री होम डिलिव्हरीसाठी 8451961342 आणि 7208345001 या क्रमांकावर संपर्क साधा. हिनल सी फूड, शॉप नंबर 1, साक्षरता प्रसारक व्यायामशाळेसमोर, कोपरेगाव, ठाणे पूर्व. हिनल सी फूड. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. ओरॅकल बिझनेस हब 200 स्क्वेअर फीट ते 1800 स्क्वेअर फीटपर्यंतचे ऑफिसेस 45 लाख रुपयांपासून उपलब्ध. प्रशस्त एंट्रन्स लॉबी, अत्याधुनिक ॲम्युनिटीजने युक्त अप्रतिम ऑफिसेस. संपर्क 8070708099 आणि 8070708077. ओरॅकल बिझनेस हब. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app. Transapp app. ठाणे शहरातील मंदिरं सुरू करण्यात यावी अशी मागणी करत ठाण्यातील नौपाडा परिसरातील घंटाळी मंदिराच्या समोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या वेळेस सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. सरकारने त्यांची या संदर्भातली भूमिका स्पष्ट करावी यासाठी सदरचं आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या वतीने मंदिर सुरू करण्यासाठी आंदोलन करण्याच्या सूचना दिल्यानंतर सदरचं घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यापूर्वी देखील भाजपच्या वतीने ठाण्यातील कोपनेश्वर मंदिर येथे अशाच पद्धतीने घंटानाद आंदोलन करण्यात आलं होतं. राज्यपाल श्री कोश्यारी यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये देशातील राज्यातील मंदिरालय सुरू होऊ शकतात, इतरही घडामोडी सुरू होऊ शकतात, मग मंदिरं बंद का असा सवाल या संदर्भात राज्यपालांनी केला आहे. हे जे श्रद्धाचे ठिकाणं आहेत याच्यामधलं एक आर्थिक चलन त्या शहरालाही भेटतं. या गोष्टीला लक्षात घेऊन खरं तर राज्य शासनाने या संदर्भातला ताबडतोबीचा निर्णय घेतला पाहिजे. शिर्डी असेल, तुळजापूर असेल, यासारखे जे प्रमुख देवस्थानं आहेत या इकडच्या लोकांची आर्थिक नाडी या देवस्थानाशी जोडले गेले आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आज हे आंदोलन आम्ही परत एकदा पुकारलेलं आहे. तर त्याचं काहीतरी संयुक्तिक लॉजिकल कारण त्यांनी दूरचित्रवाणीच्या माध्यमातून दिलं पाहिजे. बाकीचे तुम्ही निर्णय घेता, टी व्हीवर येऊन तुम्ही घोषित करता मास्क लावा, पट्टी लावा, अंतर पाळा, कुटुंब ते काय अभियान काढलं आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी. तर तसं या बाबतीत मंदिरांच्या बाबतीत देखील स्वतः मुख्यमंत्री किंवा जे कोणी गृहमंत्री आहेत, संबंधित अधिकारी आहेत सरकारचे, त्यांनी पुढे येऊन लोकांसमोर मांडलं पाहिजे ना की मंदिर बंद ठेवण्यामागचा हेतू आणि दृष्टिकोन काय आहे. गेल्या 6 महिन्यांपासून लोकल सेवा कोरोनामुळे बंद असल्याने
प्रवासी आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना लालपरीने प्रवास करावा लागत होता. ठाण्यातून गारेगार असणाऱ्या शिवशाही बसच्या फेऱ्यांमध्ये कालपासून वाढ करण्यात आली आहे. सकाळी 9 आणि रात्री 9:30 या वेळेत बस सेवा धावणार आहे. कालपासून कल्याण आणि डोंबिवली येथून देखील मंत्रालयामध्ये जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ठाण्यात यापूर्वी शिवशाही बसेसच्या फेऱ्या कमी धावत होत्या. आता फेऱ्यांची संख्या वाढणार आहे. तसंच मंत्रालय येथून संध्याकाळच्या सुमारास ठाणे आणि कल्याणपर्यंत फेऱ्यांची सोय करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 2612 7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. दोस्ती कॉम्प्लेक्समधील रहिवाशांना भटक्या कुत्र्यांमुळे मोठ्या प्रमाणात रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. इमारतीच्या परिसरातील कुत्र्यांची दहशत वाढली आहे. नागरिक मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉकसाठी इमारतीच्या आवारात फिरू शकत नाहीत. कुत्र्यांच्या चावण्याचे प्रकार CCTVमध्ये देखील कैद झाले आहेत. स्थानिकांनी पालिकेबरोबर पत्रव्यवहार केला आहे. पालिका उपाययोजना करत असल्याचं सांगत आहे. याबाबतीत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी नागरिकांची काळजी घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे. वर्तनगर परिसरामध्ये हा दोस्ती कॉम्प्लेक्स आहे. करोडो रुपयांचे फ्लॅट या ठिकाणी नागरिकांनी घेतले आहेत. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने यावर तोडगा काढावा असं
स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. इथे कुत्रे आहेत, कुत्र्यांच्यामुळे मुलांना त्रास होतो. कुत्रे मुलांना, मोठ्या माणसांना, सिनियर सिटीजन्सना, बायकांना आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी चावलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लवकरात लवकर कशा टाळता येतील, कमी करता येतील असा आमचा विचार आहे. आणि तक्रार अशी आहे की गेले कित्येक वर्ष आमच्याकडे कुत्र्यांचा प्रादुर्भाव खूपच वाढला आहे. आणि एवढं की आता गेल्या आठवड्याभरामध्ये 10 दिवसामध्ये जवळजवळ 8 जणांना एक कुत्रा चावलेला आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचारांबरोबरच महिलांचं रक्षण आणि गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने काल ठाण्यात मूक मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळेस निदर्शनं करण्यात आली. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रिधा रशीद आणि महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष हर्षला पुबेरा यांनी या मूक मोर्चाचं नेतृत्व केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून विश्रामगृहापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला होता. मोठ्या संख्येने महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. आमचा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहोत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला समान अधिकार दिलेले आहेत, त्याच महाराष्ट्रामध्ये, या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती दिवसागणिक अत्याचार वाढत चाललेले आहेत. आज माननीय मुख्यमंत्री त्यांना कोणी हात लावू नये, त्यांना कोणी स्पर्श करू नये, त्यांच्या जवळ कोणी येऊ नये याच्याकरता स्वतःचं घर सोडत नाहीयेत. त्यांना मी असं आवाहन करते की विचार करा की करोनाच्या या काळामध्ये आपल्या जवळ कोणी येऊ नये म्हणून तुम्ही स्वतःच्या शरीराची इतकी काळजी घेताय, पण अशाच प्रकारची भीती घेऊन की माझ्या जवळ कोणी येऊ नये, मला कोणी स्पर्श करू नये असा विचार मनामध्ये ठेवून, अशी भीती मनामध्ये ठेवून आज महाराष्ट्रातली महिला रस्त्यावर आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये वाढत्या महिलांवरच्या अत्याचाराच्या विरोधात आज महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या माध्यमाने ह्या आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे. आणि प्रदेशाच्या आदेशाच्या माध्यमाने आज ठाण्यातही आपण बघताय की मोठ्या संख्येने महिला या इकडे उपस्थित झालेल्या आहेत. आज आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून संविधान चौकामध्ये आम्ही पुष्पचक्र वाहून कलेक्टरांना या संदर्भातलं निवेदन देतोय. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820934220. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.